माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 7वा. प्रथम श्री महर्षी वेदव्यास यांना नमस्कार करून प्रारंभ करते. विभाग 2. कल्की दूतांचे पद्मिनीजवळ आगमन. सुत ऋषीमुनींकडून हा वृत्तांत ऋषीने ऐकून हे सांगितले की पद्मिनीकडून हे वचन ऐकून तो सत्यनिष्ठ दृढ विचारांचा तथा धैर्यशील कल्की युग शुक सखींच्या मध्ये बसलेल्या पद्मिनीला म्हणाला की हे लक्ष्मी, समान सुंदर वर्णवाली पद्मिनी, अद्भुत कर्मवाली भगवान विष्णूच्या पूजेचे यथासांग वर्णन कर, कारण की मी विधिवत त्यांचे अनुष्ठान करून तिन्ही लोकांमध्ये प्रसारण करीन. कल्कीदूत शुकाकडून असे ऐकून पद्मिनी म्हणाली, अशा प्रकारे चरणामृत केसांपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करून, मंत्राचे ध्यान करून मूळ मंत्राचा जप केला पाहिजे. जप झाल्यानंतर ध्यान करून डोळे बंद करून प्रभू विष्णूला दंडवत प्रणाम करणे. त्यानंतर विश्वासाने पाद्य, अर्ध्य, नैवेद्य इत्यादी समर्पित करून भगवानांना निमंत्रित करून वस्त्र इत्यादी धारण करून प्रभूचे स्मरण करावे. त्यानंतर मग्न होऊन नाच गाणे हरिनामाचे कीर्तन करावे. असे करून भगवान श्रीचे तीर्थ डोक्याला लावून नैवेद्य ग्रहण करणे हे शुक कमलनयन कमलापतीच्या सेवेचे हे विधान मी तुला सांगितले. अशा प्रकारे यथाविधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करण्याने भक्ताने जी इच्छा व्यक्त केली त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होता. जे कोणी भक्त निर्मळ भावाने पूजा करता त्यांना मोक्षप्राप्ती होतो. ही कथा देवता, गंधर्व, मनुष्य इत्यादी सगळ्या स्तोत्राचा आनंद देणारी होय. देवी पद्मिनीकडून अशा प्रकारे पूजाविधी ऐकून शुक म्हणाला की हे देवी पद्मिनी, तू साक्षात लक्ष्मी, हे साध्वी, तू मला पाप्याला मोक्ष प्रदान करण्यासाठी विष्णू कथा ऐकवली. तुझ्या कृपेने मी त्याचे भल्या प्रकारे श्रवण केले आहे. मी आपल्या समक्ष तुला दिव्य अलंकारायुक्त विभूषित स्वर्णासारखी आभावली दिव्य प्रतिमावली तसेच तिन्ही लोकांमध्ये दुर्लभ दर्शन देणारी साक्षात लक्ष्मीच्या रूपात अवर्णनीय पाहिले. तुमच्या गुणांची पारख करणारा, तुमच्या गुणांच्या योग्यतेचा दुसरा कोणताच वर या सर्व लोकात मला दिसला नाही. परंतु ह्या समुद्राच्या दुसऱ्या बाजूला एक अत्यंत आश्चर्यकारक रूपाचा अलौकिक गुणांनी संपन्न साक्षात ईश्वर रूपातील मनुष्य मला दिसला नाही. ध्यानयोगामध्ये पाहिल्यानंतर ते साक्षात वासुदेव वाटतात. त्यांच्यात आणि वासुदेवामध्ये काहीच फरक नाही. हे पद्मिनी, तुझ्या भगवान विष्णूच्या तेजोमय स्वरूपाचे ध्यान करताय, तपस्या करताय, त्या रूपात, त्या मनुष्याच्या रूपात मला कोणताच फरक दिसला नाही. शुकाच्या मुखातून अशा अवतारी रूपाचे नाव ऐकून पद्मिनीने उत्सुक होऊन ती शुकास म्हणाली की हे शुक, तुम्ही आता ज्या वासुदेवसारख्या रूपाच्या समुद्राच्या पलीकडे राहणाऱ्या त्या परम आश्चर्यकारी मनुष्याचा जे वर्णन केले आहे ते परत एकदा सांग. काय विष्णू भगवानाने अवतार घेतला? जर तू त्या अलौकिक साक्षात ईश्वररूपी मनुष्याच्या बाबतीत अजून काही पाहिले असेल तर ती विस्ताराने मला सांग. हे शुक, वृक्षाच्या खाली ये. मी तुझा यथासंभव व्यवस्थित विधिवत सत्कार करीन. तू बियाणे युक्त पूर्ण पिकलेल्या फळाचे सेवन कर आणि एसादू दुधाचे प्राशन कर. मी तुझ्या या मधुर वसंते देणाऱ्या, माझ्या निराशेला आशेकडे बदलणाऱ्या चोचेला पद्म राग रत्नांनी सजून तुझ्या मनाला मोहणारी दीप्यमान लाल रंगाची करीन. तुझ्या कंठावर दिव्य सूर्यकांत मणी चढवून स्वर्णाचा पट्टा बांधून दोन्ही विशाल पंखांना मोत्यांनी समजून देईन. तुझ्या पंख शरीराला कुंकुमाने चर्चित करून अशी सजवेन की सगळे तुला पाहून परम आनंदाला प्राप्त होतील. तुझ्या शेपटीला पांढऱ्या मण्यांनी ओवून देईल, ज्यामुळे तुझ्या चालण्याने घराघरातून आवाज घुमतील. तुझ्या पायात पैंजण बांधेन, ज्याच्या वाजण्याने कानामध्ये मधुरता संचार करेल. तुझ्या कथेतील अमृतवाणीने माझी व्यथा संताप नष्ट केला आहे. तू मला आदेश दे की आता मला काय करायला हवे. मी माझ्या सखी समवेत तुझी सेवा करेन. राजकुमारी पद्मिनीच्या मुखातून हे वचन ऐकून तो शुक झाडावरून उतरून राजकुमारीच्या जवळ पोहोचला. म्हणाला की हे देवी, भगवान श्री विष्णूने धर्माची स्थापना करण्यासाठी पृथ्वीच्या निवेदनानुसार ब्रह्माचे प्रार्थनेवर संबल गावातील निवास करणारे विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरात अवतार घेतला. प्रभू विष्णूच्या आधी विष्णू यशामध्ये 3 पुत्रादी आहे.
ते भगवानाच्या अवतार रूपात कल्की नावाने संबोधित केले. भगवान कल्की आपल्या भावाबरोबर आपल्या परिवारासोबत निवास करत आहे. लहानपणे उपनयन संस्कारानंतर त्यांनी महर्षी परशुरामजी कडून वेदांचे अध्ययन केले, शिक्षा प्राप्त केली. त्यानंतर धनुर्वेद आणि गंधर्व वेदाची शिक्षा घेतली. शिवजीकडून अश्व, शुक, कवच वरदान घेऊन संबल गावात आपल्या घरी परत आले. घरी परत आल्यावर त्यांची कीर्ती ऐकून आलेल्या विशाख रूप राजाने त्यांची भेट घेतली. तेव्हा राजाची श्रद्धा भक्ती पाहून भगवान कल्कीने यांना धर्माख्यानाद्वारा अधर्माख्यानाचे निराकरण करून संतुष्ट केले. राजकुमारी पद्मिनी हे व्याख्यान ऐकून अत्यंत प्रसन्न झाली आणि तिच्यात एक आशा जागृत झाली. तिने कल्की भगवानांना आदरपूर्वक सन्मानाने घेऊन येण्यासाठी शुकाला पाठवले. त्याला स्वर्णाने तसेच रत्नाने सुसज्जित करून त्याच्यासमोर हात जोडून निवेदन करू लागली. म्हणाली, हे शुक, मी तुला आणखी काय बोलू? तू स्वतःच चांगल्या प्रकाराने सगळे काही जाणतो. स्त्री स्वभावानुसार मी घाबरून गेलेली आहे. जर कोणत्याही प्रकाराने भगवान कल्की महाराज इकडे नाही आले तर त्या माझ्या वतीने त्यांना निवेदन करून हे सांग की भगवान महादेव शिवाने माझ्या तपस्येवर प्रसन्न होऊन जे वरदान दिले होते त्यांच्या अनुसार केवळ तुम्हीच माझे वर होण्यासाठी सक्षम आहात. तुमच्या व्यतिरिक्त जो कोणी पुरुष, देव, गंधर्व, यक्ष माझ्याकडे कामभावनेने पाहतील तर त्यांचे त्याच वेळी नारी रूपात रूपांतर झालेले असेल. माझ्या पितरांनी माझ्या स्वयंवरामध्ये त्याचा परिणाम पाहिलेला आहे. माझी कामना करणारे अनेक वीर पराक्रमी राजे आज माझ्या सखीच्या रूपात माझे अनुनय करत आहे. जर तुम्ही मला वराच्या रूपात नाही मिळाले तर शिवजीकडून जे वरदान मिळाले ते माझ्यासाठी अभिशाप होऊन जाईल. राजकुमारी पद्मिनीच्या मुखातून हे सगळे ऐकून शुकाने तिला वारंवार प्रणाम केला आणि तेथून प्रस्थान केले. पुढील भाग. राजकुमारी पद्मिनीचे दुःख कल्की भगवानपर्यंत पोहोचले. तो शुक राजकुमारी पद्मिनी जवळ उडून जाऊन संबल गावात राहणाऱ्या भगवान कल्कीजवळ जाऊन पोहोचला. शत्रूपर विजय प्राप्त करणारे कल्कीने त्या शुकास आपल्या मांडीवर घेऊन त्याला सोन्याने रत्नाने सजवलेले पाहून अत्यंत आनंद व्यक्त केला. अत्यंत तेजस्वी कल्कीने शुकाचा सत्कार करून त्याला दुधाचे प्राशन करायला सांगून त्याला सगळा वृत्तांत सांगितला. विचारला, हे शुक, तू मला विस्ताराने सांग की यावेळी कोणत्या विशेष देशातून आलेला? तेथे तू कोणकोणत्या अद्भुत वस्तू पाहिल्या? कोणाकडून मण्यांनी सोन्याने मढवले गेले? तू एवढे कोठे दिवस होता? मी रात्रदिवस तुला भेटण्यासाठी उत्सुक होतो. हे शुक, जेव्हा मी तुला काही पाहू शकत त्यावेळेस मला एक एक क्षण एका युगासाठी सारखा वाटावा लागत आहे. कल्की महाराजांच्याशी व्यथा स्नेह पाहून शुकाने त्यांना वारंवार प्रणाम करून राजकुमारी पद्मिनीची संपूर्ण व्यथा कथा सांगितली. पद्मिनी बरोबर शुकाची जी बोलायची चाल झाली तसेच स्वर्णाचे मोत्याने कशा प्रकारे शुकाला सजवले, पद्मिनी त्याच्यासाठी विरहाने व्याकुळ झालेली, दुसऱ्या बाजूला वरदान कसे शापरूपीमध्ये परावर्तित करून तिची कशी दुःखाची स्थिती झाली. आता ते आपल्या शिवदत्त घोड्यावर बसून शुकाबरोबर लगेचच वेगाने राजकुमारी पद्मिनीसाठी चालू लागले. विशाल समुद्र पार केल्यानंतर कल्की महाराजांचे स्वच्छ पाण्याने घेरलेलं खूप विमानाने युक्त सुवर्णाभूषणाने चमकणाऱ्या मोठमोठ्या कमानी, मोठ्या पगरांसमोर चमकणाऱ्या मोठमोठ्या कमानी, फडकणाऱ्या विजया पताका, तोरणांनी सजलेले सभामंडप, बाजारहाट, दुकाने, गोपूर इत्यादींनी युक्त सुंदर पद्मिनी नारीचे कमळाभोवती प्रसन्न गुंजन करणारे भ्रमर समूहाने युक्त करामती त्या सिंहलपुरीला पाहिले. जेथे जलाशयामध्ये हंसाचा समूह ओरडत होता, कमळावर भ्रमणगुंजन करीत होते, हंस सारस गुंजारव करीत होते, पाण्याच्या चंचल लाटाबरोबर खटाळ वारा वाहत होता. वन, कर्दळ, पुदार, शाल, ताल, आंबा, केशर, कात, अश्वत्थ, खजूर, बीज, पुर, पुन, नाग, करंज, फणस, नारिंगी, अर्जुन, शीन, शया, कुमुख, नारळ इत्यादी विविध प्रकारच्या वृक्षांनी सुशोभित आणि फळाफुलाने पानांनी परिपूर्ण त्या स्थानाची वनसंपदा कल्कींनी पाहिले. त्या सगळ्या मनाला भावणाऱ्या दृश्याला पाहून पूर्ण सक्षम वनात पोहोचून अवतारी देववाल्या कल्कीने आदरभाव देऊन आपल्याबरोबर आलेल्या त्या मार्गदर्शन करणाऱ्या शुकास म्हटले की मी या सरोवरामध्ये स्नान करू इच्छितो.
भगवान कल्कीने तेथे स्नान इत्यादी विधी करण्यासाठी सोडून तो शुक राजकुमारी पद्मिनीच्या स्वगृही पोचला. तिला कानाला सुख देणाऱ्या भगवान कल्कीच्या आगमनाचा समाचार सांगितला. कल्कीजीने घोड्यावरून उतरून सरोवराच्या जवळील पाण्याच्या मार्गावर शेवाळ विरहित कमळासारखे सुगंधित भ्रमराच्या संवाद गुंजनात उज्ज्वल स्फटिक मणी निर्मित स्वप्नावर स्थित तसेच कदंब वृक्षाच्या नवीन पानांना स्पर्श करीत असणारी सूर्यकिरणांनी आच्छादलेल्या चबुतऱ्यावर बसून शुकास पद्मिनीच्या निवासी पाठवले. तेथे पोचून तो शुक नागकेशराच्या वृक्षावर जाऊन बसला. त्याने कट्ट्यावर पानाची शय्या करून झोपलेल्या पद्मिनीला आपल्या सखीसमवेत पाहिले. त्यावेळी गरम वाऱ्याच्या तापाने कोमेजलेली राजकुमारी पद्मिनी आपल्या सख्याद्वारे दिल्या गेलेल्या चंदनायुक्त कमळाच्या दलाला हलवून हवा घेत होती. परागाने युक्त जलगर्भाने सरळ झालेल्या प्रिय वाटणारी वाऱ्याची झुळक त्यावेळी राजकुमारी पद्मिनीच्या निर्देश प्राप्त झालेले आहे, कारण की तो तिचे वस्त्र उडवत आहे. अशावेळी त्या हुशार शुकाकडून तो शुभ मनाला आनंद देणारा समाचार ऐकून पद्मिनी म्हणाली, तुझे स्वागत आहे, इकडे ये, भगवान तुला सुखी करो. शुक राजकुमारीला म्हणाला की हे शुभे, माझे तुझ्या कृपेमुळे सगळं मंगलच आहे. पद्मिनी शुकास म्हणाले की हे शुक, तू येथून गेल्यानंतर एका संभवित भयाने मी अत्यंत दुःखी कष्टी झाली. शुका राजकुमारी पद्मिनीला संतोष आणि धीराने म्हणाला की हे राजकुमारी, तुझा सगळा संताप प्रभू कल्कीच्या दर्शनरूपी रसायनाद्वारा शांत होऊन जाईल. पद्मिनी म्हणाले की हे शुक, माझ्यासाठी तर रसायन पण दुर्लभच आहे. यावर शुक म्हणाला की हे शिवाची रुक्मिणी शिष्या, रसायन तुझ्यासाठी सुलभ आहे. पद्मिनीला आशेमध्ये निराशाच दिसत होती. ती म्हणाली, माझ्यासारख्या दुर्दैवी मुलीची कामना कशा प्रकारे पूर्ण होणार. या चिंतेच्या दशेत राजकुमारी पद्मिनीला पाहून शुक म्हणाला की हे वराची अभिलाषा करणारी तुझी अभिलाषा येथेच पूर्ण होईल. मी भगवान कल्की महाराजांना सरोवराच्या तटावर विराजमान करून तुझ्याजवळ तुला हा समाचार देण्यासाठी उपस्थित झालो आहे. अशा प्रकारे शुकाकडून मनाला प्रसन्न करणारा समाचार ऐकून आणि परस्पर संवाद झाल्यावर पद्मिनीने अत्यंत हर्षित झाली. ती शुकाच्या मुखाजवळ नेत्राजवळ आपले कमलनेत्र नेऊन त्या शुकाकडे मोठ्या कामुकतेने आनंदपूर्वक पाहू लागले. पद्मिनीच्या नायिका सख्या 8 होत्या. विमला, मालिनी, लीला, कमला, कामकंजला, विलासिनी, चारुमती, कुमुद त्या सगळ्या सख्यांना घेऊन जलक्रीडा करण्यासाठी तयार होऊन पद्मिनी शुकास म्हणाली की या सख्या माझ्याबरोबर सरोवराच्या तटावर येतील. एवढे बोलून पद्मिनी आपल्या राजपालखीत आरूढ होऊन सख्यांबरोबर आपल्या अंतपुराहून सरोवराच्या बाजूला जाऊ लागली. कृष्णाच्या दर्शनासाठी जाणारी रुक्मिणीसारखेच कल्की भगवानच्या दर्शनाला राजकुमारी पद्मिनीचे पण लवकरच प्रस्थान केले. पद्मिनी ज्या राजमार्गाने भगवान कल्कीच्या दर्शनासाठी जात होती, या मार्गावरील पुरुष वर्ग तिला पाहून स्त्री रूपात होऊ नये म्हणून आशंका आणि भीतीने इकडे तिकडे पळू लागली. त्या पळवायच्या बायकाने ते निरापराध राहण्यासाठी यश, योग, व्रत, तप इत्यादी पुण्यकर्माचे अनुष्ठान करू लागले. अशा प्रकारे त्या पद्मिनीचा जाणारा रस्ता पुरुषरित झाला आणि शक्तिमयी स्त्रिया पापण्या खुल्या ठेवून खुल्या मनाने निश्चित होऊन उठून चालू लागल्या. यापुढील भाग पुढच्या भागात बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.